गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी सकाळी उठलो, म्हटलं गायांचं झाडून घ्यावं. घेतलं मग. हे तर जाऊ द्या, हे तर काहीच नाही. सकाळी सकाळी जायचं होतं बिहारी आणायला. गेलो, आपली बाजरी सोंगायची होती म्हणून घ्यायला गेलो होतो. आपली बाजरी सोंगायचं चालू होतं. हे तर जाऊ दे, हे काही नाही. हे बघा कोणाशी बोलतोय, काय माहिती कोणाशी बोलत होता गममध्ये. हे तर जाऊ द्या. हे बघा यांनी जोळी कशी बांधली होती, झोका देतोय. त्यांचे लोक आहे बरं काही. आपल्या इथं कामाला आले होते बिहारी, ज्यांना आपण आणायला गेलो होतो. ते लोक बाजरी बिजरी सोंगून लादणी करायचं चालू होतं. हे तर जाऊ द्या, हे काय बोलते आता तुम्हीच ऐका. तुम्हाला जर काही भाषा माहीत असेल ना तर ऐका. तुम्ही भाषा तर ऐकली असेल, तुम्हाला कळले असेल तर सांगा कमेंट मध्ये. ते तर जाऊ द्या म्हटलं, आपल्या ट्रॅक्टरचं तेल संपलंय म्हटलं, चला तेल बिल टाकू म्हटलं. कारण की ते बिहारींना सोडवायचं होतं ना आपल्याला त्यांच्या घरी. डिझेल टाकलं म्हटलं, आता जाऊ त्यांना सोडवायला. त्याच्यात ते बोलले म्हणे मग दुकानात थांबवा. ते तर जाऊ द्या म्हटलं. हा बघा कसं 2 बोटं दाखवतोय मला. त्यांना सोडलं म्हटलं चला आपल्या घरी. ते तर जाऊ द्या म्हटलं. चिखल तर एवढा होता ना रस्त्याने, पाऊस एवढा झाला होता ना, तुम्हीच बघा एवढं पाणी साचलं होतं ना. बघा किती पाणी साचलं. त्याच्यात घरी आलो म्हटलं, आपल्याला कॉलेजला जायचंय. तेवढ्यात मित्राचा फोन आला. तो बोलला बस स्टँडला ये म्हणून. हे आपलं वैजापूर स्थानक आहे, आपलं शहर आहे. तर जाऊ दे, भेटला आपल्याला. तो बोलला म्हणे चला आपण दोघं पण कॉलेजला जाऊ. कॉलेजला आल्यावरती हे बघतो तर लहान मुलं खेळत होते. म्हटलं आपलं कॉलेजला काम बीम झालं, म्हटलं चला घरी जाऊ म्हटलं. जाऊ दे, आपला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.